स्पष्टच आणि खरंच बोलत असतो ना. असं नसतं काय आपण काय ठरवून आलेलो असतो. खरं तर जेव्हा यांना सगळ्यांना बघतो तेव्हा यांच्याकडे बघून ज्या गोष्टी मला वाटतात माझ्या मनामध्ये, हा कलियुग आहे. या कलियुगामध्ये कधी काय घडेल सांगता येत नाही. गर्वाचा घर, अहंकाराचा घर काही असतो ना, तो लवकरच म्हणजे या कलियुगामध्ये कधी काही होऊ शकतो. मित्रांनो, आपण सध्या आहोत सोनहिरा केसरी मैदानामध्ये आणि तुम्ही सकाळपासून मैदान रिपोर्टर चॅनलवरती सोनहिरा केसरी मैदानाचे अपडेट पाहताय. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल की गट क्रमांक 38 म्हणजे बिंदोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख येतो म्हणजे राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा हिंद केसरी मथुर आणि त्याच्या जोडीला पळाला सुलतान. तर बऱ्याच प्रेक्षकांना सकाळपासून सुलतानच्या विषयी माहिती जाणून घ्यायची होती. तर दादा, काय सांगाल सुलतानच्या विषयी? तर सुलतानचे मालक कोण आहे आणि सुलतान कुठला आहे? सुलतान हा मुंबईचा आहे, दातिवली गाव आणि बेतोडा गाव. माझ्या मामाचा गाव आणि माझं गाव समोर आहे. आणि हा बैल आमचा दोघात आहे, मामाच्या माझ्या दोघांच्या बैल आहे. आणि कुणाच्या नावाने पळतो? हा माझ्या मुलीच्या नावाने पळतो, ऋतू रणदीप मडवी या नावाने पळतो. आणि आता कुठं असतो? मुंबईला असतो का इथं असतो? नाही, आता सध्या इकडे सोनूकडे दिलेला आहे मी. सोनूभाऊकडे. सोनूभाऊ साखरवाडीमध्ये सोनूभाऊकडे असतो. तर दादा, काय सांगाल, एवढ्या मोठ्या पायऱ्यामध्ये पळालाय, कसं काय नियोजन जुळलं? नियोजन म्हणजे कसं, तुम्हाला ते पहिलं सांगितलं, आमचे नातेवाईक आहेत ते. आता कुठे गेला केतन? तो केतन आहेत. त्यांची राहुलबाईची बहीण त्याला गेलेले, ते आमच्या नातेवाईक आहे, भाऊजी आहेत ते आमचे. त्यामुळे पायरा दिला. त्यामुळे त्या पायरा दिला. आणि कसं आहे, भरपूर दिवस झाला आम्ही बोलत होतो की भाऊजी आपण एक दिवशी पायरा करू. तर भाऊजी ते बोलले म्हणा की कुठला बिन तुम्ही मैदान सांगा भाऊजी, आम्ही तुम्हाला देतो बैल, काय टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्ही मैदान सांगा. मग इकडे पहिला आम्ही पहिल्यांदाच पळवला वडूजला, तिथे 1 नंबर केला. आणि मग नंतर बरं चला मग आता पळतो इकडे पण. मग आम्ही त्यांना भाऊजीने सांगितलं मग मैदान करूया कुठला तरी. बरं, घाटावरती कधी आलाय? किती दिवसापासून आला? झाला महिना होऊन गेला. महिना होऊन गेला. तर काय सांगाल, आजची जी मैदानामध्ये गटाला खाली जाणारी जे प्रेक्षक वर्ग होतो, मथुर सोबत तुमचा पायरा आहे आणि मथुर बरोबर आपला नंदी पळतोय, तर काय भावना काय होती? खाली गटाला तुम्ही बैल घेऊन चालला होता. कारण का जेवढ्या वेळेस आम्ही मथुरला बघितले, मथुरच्या मागे एवढी पब्लिक असतो. आणि पहिल्यांदाच माझ्या बैलाच्या मागे एवढी पब्लिक म्हणजे मथुर मुळात होती. आणि कसा मथुर निघाला म्हणजे पब्लिक थांबत नाही. पब्लिक ती कुटुंबीन कसा बिन काहीतरी बघितलं, बाबा मथुर निघाले तर धावलेली येतो. आणि ते याला कधी एवढी पब्लिक यांनी बघितली नव्हती. हा जरासा चलबिचल झाला होता त्या गोष्टीसाठी. पुन्हा गेला तो का तसं कसं तरी आम्ही घेऊन गेलो, कारण का तो नेताना ना एवढा तपलीक देतो की हिशोबाच्या बाहेर. 21-11 म्हणजे काय? आमच्या गाड्यांची सर्व गाड्यांची एकच नंबर आहे. 21-11 सर्व गाड्या. आता जेवढ्या आमच्या गाड्या, आता आपण 5 गाड्या आल्या त्यांचं मी एकच नंबर आहे 21-11 म्हणून त्याचं 21-11. बरं, तुमचा हा छंद बैलगाडी शर्यतीचा नाद कधीपासूनचा आहे? किती वर्षापासून तुमच्याकडे नाद आमचा पहिलेपासून आहे. कारण का आमच्या गावात स्वर्गीय रामदास शेठ दलवी यांचे बैलांचे आम्ही मागे पहिल्यापासून जायचो आणि त्यांच्या जोडीत आमच्या बाजूला घर आहे, त्यांच्या जोडीलाच असायचो आम्ही पहिल्यापासून. त्यामुळे आम्हाला तो नाद लागलेला पहिलेपासून. येत्या 8वी पासून मी नाद आहे म्हणा. आता वय किती तुमचं? माझा 43 आहे. किती वर्षापासूनचा साधारणतः नाद आहे तुमचा? झाला ना आता 43 बोलत 8वी तर कम से कम 30-35 झाले वर्ष. 35. आणि किती नंदी होऊन गेले तुमच्याकडे आतापर्यंत? आम्ही नंदी जास्त घेतलेच नाही. आता बघा हा आहे, गेल्या वेळेस माझ्याकडे अर्जुन होता. अर्जुन पण काय गेल्या वर्षी घाटावर आणले, त्यांनी पण 2 फायनली मारलेले इथे. पण त्याच्या कालांतराने त्याच्या पण पायाला काय ते दुखापत झाले. तो अजून आहे सातारा रोडला आहे, आंबोड्यात आहे तो, तिथेच आहे. पण तो त्याला आम्ही तिथे थांबून ठेवलेला, कारण का त्याला पळवतेच नाही, कारण का त्याच्या पायात प्रॉब्लेम झालेला आहे. मग आता त्याच्यानंतर हा बैल लागले ना, अजून एक वासरू आहे छोटासा, तो पण काम करेल, कारण का तो पण त्या नियोजनातच आहे सध्या. तर ज्यावेळेस गट सुटला त्यावेळेस तुम्ही पाहिला असेल लाईव्ह प्रक्षेपणाला मोठ्या संख्येने व्ह्यूअर्सची संख्या वाढली होती. मथुर खाली गेला होता, मथुरचा गट कधी सुटतोय. आणि त्यावेळेस म्हणजे त्या क्षणाला 2 घटना घडल्या. म्हणजे एक म्हणजे मथुर मैदानात थोडासा बाहेर गेला, परत दुसऱ्यांदा बाहेर गेला, तर त्यावेळेस 3 वेळाच बाहेर गेला. तर काय वाटतं, म्हणजे कशामुळे बाहेर गेला आणि तिथं काय घडलं एकदम सुट्टीला खाली? तिथं मथुरच्या पाठी पब्लिकचा जास्त गजर होता. मग नंतर लाचचा आम्ही इकडून गेलो, मग ती पब्लिक आम्ही सांगितलं तुम्ही मागे व्हा. मग तेव्हा तो शांत बसला. पब्लिक जास्तच होती त्याच्या मागे, म्हणून तो याच्या निघाच्या तयारीतच होता पुढे पळायच्या. मथुरच्या बाबतीत हे असं पहिल्यांदाच घडले का हो दादा? 3 वेळा बाजूला असं तर म्हणत मी तर वागल्यापासून मला तर असं वाटतं पहिल्यांदाच घडलं. आम्ही पण 3 फेऱ्याच्या मैदानात बघितलं, पहिल्यांदाच असं घडलं की एवढं पब्लिक होतं. आणि त्याच्यामुळे हा पण नंदी नवीन आहे, त्याला पब्लिकची सवय नाही. त्याला सवय आहे पण मात्र ह्याला नाही. आणि त्यावेळेस तो बाहेर गेला. तर गाडीच्या वेळेस तुमची खाली जरा लांब वरती गेली एकदा सुटून, तर त्यावेळेस काय नंदीला दुखापत वगैरे झाली का? थोडी दुखापत झालेली त्याला. बघा हे तिकडं काटेतार आहे तोटा, ते काहीतरी ह्याच्या पैसे ते लागलेले आहे छोटा मोठा. त्याला औषध उपचार केले सगळे? हो.
थोडीशी किरकोळ दुखापत झाली सुलतानला. तर दादा राहुल दादा आणि तुम्ही ज्यावेळेस गटगाडीने पास केला त्यावेळेस वरती आला मैदानात चालत, त्यावेळेस काय फिलिंग होती तुमची? भरपूर म्हणजे पब्लिक काय आता राहुल भाईची तर आम्ही जोडीलाच होतो आणि त्यांच्याकडे पब्लिक भरपूरच आहे. आता पण एवढी पब्लिक आहे की हिशोबाच्या बाहेर. आपण तुम्ही आता आम्ही होतोच तिथे. राहुल भाई तिकडे गेला तर तिकडे सगळी पोरं गेली फोटो काढायला, कारण का त्याचे चाहते भरपूर आहेत. दादा तुम्ही पाहिला असेल, तुम्ही आला दादा बरोबर, राहुल दादा बरोबर आला, मथुर आला, मथुरच्या पाठीमागे तुम्ही सगळे आला, तो सगळा गोळका गराडा सगळा प्रेक्षकांचा. तिथं आतमध्ये हवा येते का मथुर उभा असतो नाही तिथं? नाही नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. सगळे लोक आवाज पोरा पण आवाज देत होते की बाबा थोडंसं हवा येऊन द्या, थोडं येऊन द्या. मग राहुल भाईचा भाऊजीच दिले की बाबा आपण बाहेर थोडं निघावं तर पब्लिक बैलाच्या मागून थोडं कमी होईल ना, हवा तरी येईल. बरं, आता साखरवाडीला भोसलेंकडे असतो, सुनबाईंकडे असतो, तर काय सांगाल कशा पद्धतीने सांभाळतात ते, कशा पद्धतीने काळजी घेतात? एक नंबर बघा. हा बैल आज माझीकडे होता, जयेश समजत होता पद्धतशीरमध्ये. हा माझा मेवना आहे पद्धतशीरमध्ये, कारण का तोच बघायचा काय करायचं काय. मी बैलाकडे फक्त शर्तांच्या टायमाला जातो, बाकी काय मी जात नाही. आणि इकडं सोनूची पण आणल्यापासून तर बैल अजूनच एकदम फ्रेश आहे, मस्त आहे, काय टेन्शन नाही. आणि घरचे आमचे संबंध आहेत त्यामुळे काही टेन्शन आम्ही घेत नाही. सोनूकडे जसा बैल दिले त्याला बाबा काय रोज आम्ही फोन पण नाही करी काय चालले काय नाही. सोनू त्याचा तो करणार म्हणजे त्याचा तो बैलाच्याकडे बघणार म्हणजे बघणार. सोनू भाऊ काय सांगाल आजच्या गाडीच्या विषयी, कशी स्पीड लागलं होतं गाडीला? आजच्या गाडीला तुफान स्पीड लागले, पहिल्यांदाच बैलाला एवढं स्पीड लागलं आणि खूप म्हणजे खूप अंतरानं आज गाडी गट पास केला. आजचा जो पायरा आहे हा पायरा पाहिल्यानंतर काय वाटतंय, म्हणजे किती वर्षाचं स्वप्न होतं तुमचं आज ते पूर्ण झालं? आज माझ्या धावणीला तशी बैल भरपूर होऊन गेली पण कधी उजेडात नाहीत आली. हा पण बैल तेवढ्याच गतीचा आणि तेवढ्या स्पीडचा, पण एक मनातनं अंतकरणातनं वाटायचं की बैल एवढा आपला पळतोय पण बैल अंधारात आहे. एक तर कोणातरी गाडी तरी मारायची, नाही तर कोणातरी जोट्यात तरी पळायचं, त्याशिवाय बैल आपला उजेडात नाही येणार आणि चर्चेत पण नाही येणार. बैल घाटावा आला की बैलाने एकच नंबर केला. त्याच्यानंतर बैलाला थोडी दुखापत लागली म्हणून बैल आम्ही बसवून ठेवला. शेटशी आमचं सारखं बोलणं चाललेलं की आपल्याला पायरा घालायचा तर आता मोठाच घालायचा, आता काय खालच्या पायऱ्यात पळायचंच नाही. बैलाला तेवढं स्पीड आहे. शेट म्हणले आपल्या घरचाच बैल आहे, बैल टाकू आपण. आता किती वय, किती दाती झाला? आता बैल चौसा आहे, म्हणजे पूर्ण पण चौसा दात नाही झाला. आदत मध्ये काय कमाल केली होती का नाही? आदत मध्ये तिकडे बैल पळालेला आहे भरपूर पळाला. भरपूर दुसऱ्यामध्ये आदतमध्ये त्याने ते तिकडं नमाज केलं. बरं, आता हे एकंदरीत खरेदी किती दिवसापूर्वीची आणि कुठनं खरेदी केलेली? ही खरेदी मीने संभाजीनगरवरून केलेली आहे. प्रकाश शिंदे म्हणून आहे तिथले. बरं, किती दिवसापूर्वीची? कम से कम आता मला वाटतं वर्ष झालं असेल, वर्ष झालं वर्षापूर्वीची खरेदी. आणि मित्रांनो अतिशय सुंदर असा पळाला सुलतान. त्याचबरोबर सुट्टीला काय कमाल झाली ती तुम्ही बघितलेली सगळ्यांनी. त्यानंतर गाडीनं जे अंतर दिलं त्या अंतराविषयी काय सांगाल दादा? बघा, आम्हाला वाटलं नव्हतं एवढं अंतर पडेल, पण पुढे बघा आम्ही जेव्हा खालती तुम्हाला माहिती आहे पब्लिक एवढे असं काय समजत नाही, जेव्हा वरती आलो इथं शूटिंग बघितल्या तेव्हा बघितलं की भरपूरच अंतर होतं. बरं मित्रांनो, भरपूर अंतर दिलं तर हा होता मित्रांनो सुलतान. अतिशय सुंदर असा मथुर बरोबर पळाला, आता सेमीफायनलसाठी सज्ज झालाय. त्यामुळं प्रेक्षकांनी सहकार्य करायचे, खाली सुट्टीला जास्त गर्दी करायची नाही. आता आपण राहुल दादाकडे जाऊयात. चला, माहिती आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलभाई पाटील आडवली कल्याण. भाई नमस्ते. नमस्कार. आज एवढ्या लांबवरती आलाय सोनहिरा केसरी मैदानाला, काय सांगाल एकंदरीत मैदान पाहिल्यानंतर कसं मैदान आहे? खूप दिवसातून मैदानात आलो, पण मैदानात आल्यानंतर आयोजकांचं खूप आभार व्यक्त करतो खरं तर. आणि जे आयोजन केलं आहे ते खरोखर म्हणजे भरपूर दिवसातून आयोजन बघायला भेटलं. चांगलं, एकदम चांगलं म्हणजे या परिसरामध्ये जेव्हा पाटलांच्या या स्पर्धेला आलो होतो त्याच्यानंतर या परिसरामध्ये आज आलो. त्यानंतर आज मैदानात आलाय ना. हा जो सांगली परिसर आहे तो माझ्यासाठी गुडविल आहे आणि त्याच्यामुळे सांगलीकरांचा जो आशीर्वाद आहे ते आशीर्वाद आज नक्कीच कपाळाला त्यांचा लागणार, मला गुलाल लागणार. तर दादा, सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं होतं गट क्रमांक 38मध्ये नक्की गाडीला काय झालं, 3 वेळा गाडी तिथून माघारी फिरली, सगळ्यांना जाणून घ्यायचं, उत्सुकता खूप आहे प्रेक्षकांच्या मनामध्ये ते की मथुर असं कधीच होत नाही मथुरच्या गाडीला, पण पहिल्यांदा हे घडलंय, तर काय झालं नक्की? आताच्या घडीला मला तर असं वाटतं त्याचं बालपण आठवणीत आला मला. तसं काय जवानीमध्ये त्या जोशमध्ये आज आल्यासारखा वाटला मला. परत मुंबईला आमची खूप मोठी तयारी होती. या बैलगाडा क्षेत्रामध्ये ना जी गाडी कोणाची म्हणजे लास्टला राहील तर त्या गाडीसोबत एक गाडी करायची प्रेक्षकांसाठी, म्हणजे एकदम प्रेमापोटी आणि आनंदाने. मथुरची रुटीन आताच्या घडीला स्पीड
खूप चांगला वाढलेला आहे. खूप वाढले खूप. कारण आत्ताचं गटाचं अंतर बघितलं साधारणतः 1.5 ते 2 टांग्याच्या आसपास अंतर होतं निकालातलं. मी तर पुढे बघायला नसतो, पण मी गाडी सोडायला असतो. 2 वेळेला मथुर गेला, तिसऱ्या वेळेला ते तारा वगैरे तोडून डायरेक्ट शेतामध्ये मळ्यामध्ये गेला. लागलाय मथुरला थोडासा. आणि मग त्याच्यानंतर एकदा टायर सुद्धा निघाला होता. चाक असतो ना आपला छेकड्याचा, चाक निघाला होता. आणि एवढा सगळे जॅकी, सागर भाऊ, निखिल भाऊ सारखे सुट्टी मेकर असून सुद्धा आज तो उडून निघत होता. म्हणजे आज त्याचा काहीतरी वेगळाच हे खरं तर आमचा तकेनाना आणि भैया असायचा, पण ते दोघांना बघून थोडासा वेगळाच करतो मथुर. मग त्याच्यामुळे आता सागर भाऊ आणि निखिल भाऊ ते दोघे बिचारे आमच्या प्रेमापोटी उभे राहतात. त्याच्यामुळे त्यांचं खूप खूप आभार आहे. सुलतानला पण किरकोळ दुखापत झालेली. आता मी त्यांची बाईट घेतली, त्यांनी पण तुमचा आभार व्यक्त केलेले आहेत बाईटमध्ये. तर काय सांगाल सुलतानच्या विषयी? आभार व्यक्त करायची काय म्हणजे एवढं मोठं काय वाटत नाही मला. मला तर असंच वाटतं या बैलगाड्या क्षेत्रामध्ये जो प्रेम दिला आहे, जे माझे नातेगोते आहेत, ज्या घरामध्ये माझी बहीण दिलेली आहे, त्या बहिणींनी सुख समृद्धीने नांदली पाहिजे. आणि आमच्या भाऊजींनी जो त्यांचा मान सन्मान आहे तो आम्ही आज त्यांचा मान सन्मान ठेवून आज ही गाडी आमची घरचीच गाडी सुलतान आणि मथुर पलवायचं ठरवलं. रणदीप भाऊजी असतील, माझे सख्खे भाऊजी असतील, त्याच्यानंतर सदामामा असेल, पूर्ण टीम त्यांची, ते सगळे खेळाडू वृत्तीचे आहेत, हौशीचे आहेत. त्या आनंदापोटी मग आजचा पहिरा झाला. आणि जेवढा मथुरला हलका नंदी असेल तेवढं मथुर स्पीड लावत असतो. आणि मामांनी पण म्हणजे खूप आनंद झाला होता. ते म्हणले गटालाच एवढं पब्लिक आहे, तर आता सेमीला काय होतंय कोणास ठाऊक, एवढं पब्लिक कसं. सदामामा म्हणले हे आमचा जलवा आहे, जो फॅन फॅमिली आहे आमची. या फॅन फॅमिलीने दिलेला प्रेम आहे. आणि या प्रेमापोटी सगळे, खरं तर मी कोणाला सांगितलं सुद्धा नाही का मी येतोय म्हणून. मी लास्टच्या क्षणाला मैदानामध्ये पोहोचलोय. बरोबर आहे. आज बरेचसे प्रेक्षक सकाळपासून तुम्ही येणार आहे असं त्यांना बाहेरनं माहिती भेटली होती, पण 100% गॅरंटी नव्हती की पोहोचणार आहे तुम्ही का खरंच येणार आहे. तर बरेचसे कोणाला सांगितलं नव्हतं येणार आहे म्हणून. भेटायला येण्यासाठी थांबले होते, तर सगळे भेटले. ज्यावेळेस मथुर गट पास होऊन आला त्यावेळेसची गर्दी, आणि आत्ता तुम्ही फोटो काढण्यासाठी जवळपास 1-1.5 तास दिला, आणि त्यानंतर गर्दी थोडीशी कमी झाली, शांत झाली. तर काय सांगाल ही गर्दी पाहिल्यानंतर, हे प्रेम पाहिल्यानंतर? हा प्रेम त्यांनी कायम स्वरूपी माझ्यावर, मथुरवर, जेवढे माझे फॅन फॅमिली कुटुंबामधले सदस्य आहेत सगळ्यांवर ठेवला पाहिजे. शुभम झाला, गौरव झाला, सगळी टीम झाली. आता जे पोरं आहेत आपले, शिरवलता बंड्या झाला, समीर भैया झाला, त्यांचे पोरं आहेत तिथे सगळे, सूरज, त्याच्यानंतर तक्यानाना, समीर भैया, सगळे दादू वगैरे आमचे पोरं सगळे जेवढे आहेत सगळ्यांवर प्रेम असू द्या सगळ्यांचा. कारण की हे सगळ्यांचा पाठिंबा आहे. दादा काय स्टाईलच्या विषयी काय सांगाल? एकदम कूल स्टाईल केली आज. नाही, मी माझ्या मर्जीने राहत असतो आणि मला असं राहायला आवडतं. माझ्या मर्जीने मला जसा वाटेल तसा राहत असतो. जसं वाटेल तसं. बरं, आता मथुरचं कसं नियोजन असेल? डायरेक्ट 21 तारखेला दिसेल का मध्ये आधी एखाद दुसरं मैदानामध्ये पळताना? नाही, 21ला डायरेक्ट 21ला. आमचं एवढं काय नाही आहे का, म्हणजे जेवढे मोठे मैदान असतात बघा, आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे असा, जिथे टॉपचे वस्तात नसतील त्या ठिकाणी कधी पळवला नाही, कधी मथुरला पळवला नाही. एकदा खाली त्या आदातमध्ये गेलो तेव्हा मन एकदम नाराज झाला, पण कधी त्याच्यानंतर मी कधी ना त्याच्या आधी पण जेवढे टॉपचे आहेत त्या टॉपच्यामध्ये खेळायला मला मजा येत असते. 21 तारखेला हिंद केसरी पेडगावचं मैदान आहे, त्याच्यानंतरनं माळशिरसचं बैलपोळा मैदान आहे, त्याच्यानंतरनं 61 फाट्याचं देशमुख पट्ट्याचं हिंद केसरी मैदान आहे माळशिरसला. ही 3 मैदानं आगामी हिंद केसरीची आहेत. तर काय नियोजन कसं असेल? नवीन चेहरे असतील त्या जोडीला का आपले आहे स्टॉपमधलेच त्यांच्यामध्ये दिसेल पळत? बघूया आता. जास्तीत जास्त नवीन नंदीमध्ये पाहायची प्रत्येकाची आशा असते, अपेक्षा असते. खरं तर नवीन नवीन जाकी असतात, त्यांचीसुद्धा अपेक्षा असते. आज भैयांना आज चान्स दिली छेकड्यावर बसायची, आज त्यांनासुद्धा आनंद वाटला. जे जाकी आहेत टॉपमध्ये हाकलतात, गाडी आणतात, प्रामाणिक आणतात, अशा जॅकींना पण चान्स दिली पाहिजे. जॅकी असतील किंवा पैरेकरी असतील नवीनमधले, त्यांना सगळ्यांना चान्स दिला पाहिजे. मी तर सगळ्यांना देत असतो. मुंबईमध्ये असं कोणता बैलगाडा मालक नसेल की त्यांनी माझ्याकडून नंदी मागितला आणि त्यांना दिला नाही. भले फेरा पण दिला आहे.
तेरा का ना होणे सगळ्यांना देतो मी. दादा काय वाटते आता सेमीफायनलला तुम्ही थोड्याच वेळात खाली जाणार आहे. खाली आता गटाला बघितलं 3 वेळा गाडी बाहेर आली आपली, तर आता काय आव्हान करताल फॅन्सला? खूप उत्साह आहे फॅन्समध्ये. त्यांनी त्यांचा आनंद लुटायचा, हां पूर्ण 100% लुटून घ्यायचा. ते आमचं आम्ही बघून घेऊ, आम्हाला काय त्रास होईल ते आम्ही झेलू. पण तुमचा जो आनंद आहे तो आनंद बिंदासपणे, कारण की प्रत्येकजण कोणी कामावरनं, कोणी स्कूलची सुट्टी करून, कोणी प्रत्येकाचे कामं धंदे सगळ्या गोष्टी साईडला ठेवून आज मैदानामध्ये आलेले आहेत. तर त्यांचा आनंद त्यांनी लुटलाच पाहिजे. खरं तर जेवढी माझी फॅन फॅमिली कुटुंब आहे, मला असं वाटतं त्यांनी आनंदात राहावा. त्यांच्या आयुष्यात भरघोस यश येवो या मथुरच्या आशीर्वादाने. प्रत्येकजण सुखरूप राहावं, जसा मैदानामध्ये आला आहे तसंच सुखरूप घरी जावं, हीच माझ्या महादेवाच्या मथुरला, माझ्या नंदीला मी प्रार्थना करत असतो. आणि सगळ्यांनी आनंदात राहा, खुशीत राहा. आयुष्य सुंदर आहे, चांगलं जगा, आईवडिलांचं गावाचं नाव रोशन करा, धंदापाणी करा, व्यवसाय करा. कुठे आपल्या कुटुंबाला, आपल्या आईवडिलांना, आपल्या कुटुंबामधील फॅमिलीला कधी त्रास नाही झाला पाहिजे आपल्या मुला. तर प्रत्येकाने राहायचा प्रयत्न करा, नाशीत राहा. दादा आज मनातनं बोलताय, काय विषय? मनात खरं तर जेव्हा बोलायला आपण असतो तेव्हा आपण स्पष्टच आणि खरंच बोलत असतो ना. असं नसतं काय आपण काय ठरवून आलेलो असतो. खरं तर जेव्हा यांना सगळ्यांना बघतो तेव्हा यांच्याकडे बघून ज्या गोष्टी मला वाटतात माझ्या मनामध्ये, मी तेच बोलत राहतो. चेहरे बोलत असतात, जरी तोंड बोलत नसले तरी चेहरे खूप काही सांगून जातात, हे तुम्हाला जाणवतंय. आणि आता पाहतोय दिवसेंदिवस सगळीच परिस्थिती बिघडते. म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्र सोडून सार्वजनिक जीवनामध्ये खूप काही बदल होत आहेत सगळ्यांच्या, त्याविषयी काय बोला? हा कलियुग आहे. या कलियुगामध्ये कधी काय घडेल सांगता येत नाही. गर्वाचा घर, अहंकाराचा घर खाई असतो ना, तो लवकरच म्हणजे या कलियुगामध्ये कधी काही होऊ शकतो. त्याच्यामुळे जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे, जेवढा या बैलगाड्यातील आपला कुटुंब आहे, प्रत्येकाने आनंदात राहा, एकत्र येऊन शर्यती खेळा. एकामेकाच्या काही चुक्या झाल्या असतील त्या पदरात टाका, प्रत्येकाला संधी द्या. आम्ही प्रत्येक वेळेस जेवढे आपल्या बैलगाडा क्षेत्रामधले दिग्गज व्यक्तिमत्व आहेत प्रत्येकांचा आदर करत आलो आहे. आम्ही एवढे मोठे पण नाही का आम्ही कोणाला थांबवू शकतो तर काही करू शकतो, पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू शकतो जे सत्य आहे ते मांडायचं. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की आज सोनहिरा केसरीचं पर्व 4थं पार पडते आणि या पर्वामध्ये आपण पाहिलं असेल बिंदोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे मथुर, आणि त्या जोडीला सुलतान पळाला गट क्रमांक 38 आणि त्यावेळेस 3 वेळा गाडी का बाहेर गेली हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या समवेत होते प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलभाई पाटील, आडवली कल्याण. दादा नमस्ते.